बेसिकली ते काय माझं एकटीचं डिसिजन नव्हतं मुंबईला येणं. मी जे म्हटलं ना की आमचा जो ग्रुप ग्रुप आहे होता. सगळा तो मग जिगीषा सर्व नावाचा, ग्रुपच्या ग्रुप तुम्ही सगळे मुंबईला सगळेच आलात जण. का? माझा नवरा आहे प्रशांत दळवी, हा. चंद्रकांत कुलकर्णी, माझी बहीण प्रतिमा, अभय जोशी, श्रीपाद पद्माकर, तर निर्माते आहेत, नंतर जितेंद्र कुलकर्णी, हे सगळी जण मंडळी आम्ही तेव्हा एकत्र काम करत होतो तिथे. हा. म्हणजे आम्ही तिकडे संभाजीनगरला पण ड्रॅमॅटिक्स डिपार्टमेंट आहे तिथे ना, तर आम्ही ते तिथे तो एक जो सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा कोर्स आम्ही सगळ्यांनी तिथे केला. कारण कसं असतं ना की आपण एखाद्या नवीन क्षेत्रात जाऊ इच्छित असतो तर त्याचं काहीतरी आपल्याला एक थोडंसं एक माहिती असणं माहिती गरजेचं असणं. असतं. म्हणजे आपण इतर सगळ्या क्षेत्रासाठी प्रोफेशनल आपण कोर्सेस करतो, मग हरकत नाही ना आपण नाटकासाठी पण थोडंसं केलं तर तू आणि त्याच्यात चला. प्रशांत तेव्हापासून प्रेमात होता का? हो तेव्हापासून, हो औरंगाबादपासून? येस येस, तेव्हापासून होतोच. म्हणजे आम्ही खूप असं काय म्हणतात त्याला, खूप डेट केलं एकमेकांना असं नाही, पण एक लाइकिंग म्हणजे एक लाईकलीनेस असतो ना आपल्याला, किंवा हा. आपलं एक लाइकिंग डेव्हलप होतं ना, तसं निश्चितपणे होतं ते. आणि काय म्हणतात त्याला, मला एकूणच त्याची ती दृष्टी, किंवा आपण जे म्हणतो ना की त्याचा एक मॅच्युरिटी असेल, हे असेल, शांत स्वभाव आहे त्याचा, शांत स्वभाव. कोणाशी वाद नाही. अगदी मला अगदी. आठवतं आमच्या मानिनी माझा पहिला सिनेमा, हो त्याची हो, स्क्रिप्ट त्यांनी लिहिली होती अगदी प्रशांत. अगदी अगदी करेक्ट. आणि काही काही त्यातले डायलॉग इतके सुंदर आहेत की आजही माझ्या लक्षात आहे. पण तेव्हा जेव्हा मी ते करत होते तेव्हा मला असं वाटलं की अरे हे तर मी एकदा करून झालंय, आता मला वेगळं काहीतरी करायला पाहिजे, आणि आता मला लोकांना काहीतरी वेगळं करून त्यांचं एंटरटेन करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी त्या प्रकारची कोणतीही भूमिका लगेच घेतली नाही. म्हणजे इनफॅक्ट त्याच्यानंतर मी जर केलं असेल तर भेट नावाचा मी चित्रपट केला, की जी आई, त्याच्यातली जी आई होती भेटमधली जी आई, ती अत्यंत असोशीनं आपल्या, म्हणजे तिचा डिव्होर्स झालेला असतो, आणि असोशीनं आपल्या मुलाची भेट होण्यासाठीची धडपड. वाट बघणारी, धडपडणारी आणि अतिशय भावूक आणि अशी ती आई त्याच्यामध्ये होती. नमस्कार. आज शुक्रवार, अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये गप्पा मारण्याचा दिवस. सगळीकडे परीक्षांची धामधूम चालू आहे, रिझल्ट लागलेले आहेत, आणि 10वीची परीक्षा म्हटलं की प्रत्येकाच्या घरात एवढी गडबड असते. त्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आई वडिलांना खूप टेन्शन असतं. बापरे, सगळं पुढचं आयुष्य त्यांच्यावरती अवलंबून आहे असं. मग किती पर्सेंटेज मिळणार, मेडिकलला जाणार का, लॉ ग्रॅज्युएट होणार का, कॉमर्स CA करणार. खूप गप्पा चालल्या असतात, खूप याच्याविषयी चर्चा चालते. आणि याचा सगळा अनुभव मी घेतलाय बरं. माझी दोन्ही मुलं 12वीला मेरिटमध्ये आले. आज आपल्याकडे अशीच एक व्यक्ती आलेली आहे गप्पा मारायला, की ती 10वीला मेरिटमध्ये आली. मेरिटमध्ये येऊन सुद्धा डॉक्टर, वकील, CA या पेशाला न जाता तिने अभिनय हे क्षेत्र स्वीकारलं. तर आपण जास्ती माहिती तिच्याकडूनच करून घेऊया. काय लक्षात येते का कोण आलंय? प्रतीक्षा लोणकर. खूप प्रतीक्षा केली बरं तिच्यासाठी, आज आली आहे ती. हाय प्रतीक्षा, हॅलो. वेलकम. थँक्यू. कशी आहेस? मस्त तू आता मजेत. ऐकलं मी सांगितलं ते, हो तू 10वीला मेरिटमध्ये आली आहेस. तर मला सांग, डॉक्टर, वकील, CA, आपल्याला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हेच असायचं हो हो त्यावेळेला. हो हो, इतक्या फॅकल्टीज नव्हत्या. नव्हत्या. हे सगळं सोडून तू अभिनयाकडे कशी काय वळलीस? गंमत आहे ती. म्हणजे ऍक्च्युली काय म्हणजे आता तरी खूप वेगवेगळी क्षेत्र, आणि आता मुलांकडे तसं बघितलं जात नाही. म्हणजे 10वीला मेरिटमध्ये आले तरी मुलं आर्ट्स घेतात, कॉमर्स घेतात, खूप वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतात. हो. पण जेव्हा मी 10वी झाले त्यावेळी खरंच अशी स्थिती होती की चांगले मार्क मिळाले की सायन्सला घ्यायचं, डॉक्टर ॲडमिशन घ्यायची, डॉक्टर किंवा इंजिनिअरचा अभ्यास करायचा, आणि त्यापैकी काहीतरी एक व्हायचं. पण 8वीमध्ये मी असताना, म्हणजे मी खरं तर 5वी, 6वी, 7वी पासूनच थोडंसं नाटकात काम करणं, वादविवाद स्पर्धांना जाणं, वक्तृत्व स्पर्धांना जाणं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणं, असं सगळं करत होते. अर्थात हे बरेच जण करतात, पण म्हणून ते काही आर्ट्सला जातील असं नाही. पण हे सगळं करत असताना मला असा मित्रपरिवार भेटला की ज्याच्यामुळे माझी नाटक ह्या गोष्टीमध्ये माझी आवड निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट मला एक अजून सांगावंसं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनिअरपेक्षाही मला एक थोडंसं प्रशासन सेवेबद्दल पण एक वेगळंच अट्रॅक्शन आहे मला. त्यामुळे मला असं वाटलं की आपण जर हे होणारच नाही आहोत डॉक्टर किंवा इंजिनियर, तर मग कशाला सायन्स घ्यायचं, आपण आर्ट्स घेऊया, आणि मग आपल्याला काय जे वेगवेगळे ट्रायआउट करून बघता येईल ते करून बघूया. म्हणजे जसं आपण काही प्रशासन सेवेच्या काही परीक्षा देणार असेल तर तसं बघूया. आणि असा विचार करता करताच एकीकडे ॲक्टिंगचं पण थोडंसं काम सुरू झालं थोडंसं. आणि मग हळूहळू काम करता करता लक्षात आले की अरे हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे, किंवा हे करताना आपल्याला आनंद होतोय. तर मग असं वाटलं की हे
करून बघायला पाहिजे. आणि त्यामुळे मी आर्ट्स घेऊन थोडंसं या क्षेत्राकडे वळण्याचा, म्हणजे या क्षेत्राकडे म्हणण्यापेक्षा कसं आहे ना, की क्षेत्र खूप पुढे आलं. पहिल्यांदा आपण जे म्हणतो बरोबर. ना, की आपली एक हौस असते, आपल्या एक इच्छा असतात, आपल्याला एक वाटत असतं आपण याच्यात काहीतरी करावं. तर ते करण्यासाठी म्हणून मी खरं तर इकडे वळले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे तशी ती सुरुवात झाली. पण मग घरचं बॅकग्राऊंड कसं होतं? शैक्षणिक बॅकग्राऊंड होतं की घरात कोणी आर्ट क्षेत्राकडे जाणारं होतं? नाही, ऍक्च्युली गेले. माझे वडील डॉक्टर होते. हां. म्हणजे आमच्याकडे म्हणजे माझ्या वडिलांना खूप असं वाटत होतं, की माझी जी मोठी बहीण आहे तिने डॉक्टर व्हावं आणि मी इंजिनियर व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण आणि आई माझी शिक्षिका होती. त्यामुळे घरात आमचं अगदीच बाळबोध. हां, म्हणजे अगदी शैक्षणिक वातावरण म्हणतात ना, तसं हं. आमच्या घरामध्ये होतं. पण एकच होतं, की आम्हाला इतर ॲक्टिव्हिटीज करायला पण वाव होता. म्हणजे संधी आम्हाला दिली जायची. असं नाही, की फक्त अभ्यास आहे की अभ्यास. आणि आमची शाळा ही शारदा मंदिर म्हणून शाळा होती. म्हणजे तेव्हाचं औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजीनगर. तिकडे पण खूप चांगल्या आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आम्हाला पाठवलं जायचं शाळेतून. त्यामुळे ती आवड एकीकडे होतीच. फक्त एवढंच आई-वडिलांचं असायचं, की पण अभ्यास करून ते करा. अभ्यास करून घ्या. अभ्यास करून ते करा. कारण ते सगळ्याच आई-वडिलांचं एक असतं, की ते करा आणि मग हे करा. आणि तसं आम्ही करू शकत होतो. म्हणजे जमत होतं तेही करणं आणि हेही करणं. पण काही वेळानंतर म्हणजे एक जेव्हा तुम्हाला पण एक समजायला लागतं किंवा थोडीशी तुम्हाला पण एक मला काय करायचं याच्याबद्दल आपण थोडासा विचार करायला लागतो. त्या कळत्या वयामध्ये मला जिगीषा ग्रुप मिळाला. म्हणजे जिगीषा नाव नंतर झालं त्याचं. आम्ही सगळे एका कॉलेजचे म्हणू शकतो. आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज तिथलं त्या कॉलेजमध्ये आम्ही सगळे शिकत होतो. तर हे करता करता एकत्र ग्रो होता होता तुमची ती आवड अजून डेव्हलप होते ना, तसं माझं त्या नाटकाबद्दल आणि ह्याच्याबद्दल झालं, की अरे हे करता येतंय का आपल्याला? म्हणजे आपण केल्यानंतर लोकांना आवडतंय आणि ज्याला आपण म्हणतो ना, की ह्याच्यात आपण अजून थोडी सुधारणा करू शकतोय. याच्यात आपण अजून थोडं पुढे जाऊ शकतोय. आपण म्हणजे आता शाळेत पण जेव्हा नाटकं केली जायची, तेव्हा मला आठवतं, की अगदी सगळे टीचर्स असे आपल्या सगळ्या बाई म्हणायचो तेव्हा ना, हं. बाई आणि हे सगळे अगदी येऊन कामाबद्दल याच्याबद्दल एवढी तारीफ करायचे. तर आपल्याला एक मनातल्या मनात आपण एक थोडीशी खुणगाठ बांधतो ना, की अरे हे थोडंसं का होईना जमतंय मला किंवा मला हे किंवा मी सगळे आमचे नातेवाईक एकत्र जमले वगैरे की मी नकला करून दाखवायचे. हं. तर त्यामुळे त्याचं एक बारीकसं अंग आहे असं कुठेतरी लक्षात आलं होतं. म्हणजे हं. माझ्या आई-वडिलांच्याही आलं होतं ते. लक्षात आलं. हं. पण कदाचित ते पुढे म्हणजे वाढीचंही लागलं नसतं. पण माझा ग्रुप, माझे मित्र-मैत्रिणी मला असे मिळाले, की ज्याच्यामुळे ती आवड अजून थोडी पुढे गेली. त्या आवडीचं रूपांतर पुढे तर समजा व्यवसायच झाला. पण असं झालं की मग पण आम्ही कधी बाबांनी विरोध नाही केला, हे काय ऍक्टिंगचं खूळ, नाही तू एवढी तेव्हा हुशार आहेस तर. अगदी नाही, सुरुवातीला तर हे झालंच. कारण आता कसं आहे ना, की आता आपण इथे मी तर मुंबईत राहते आणि आता सगळं वातावरण पण एवढं बदललेलं आहे. हं. आणि आज मुलांना कसं होतं ना, की ठीक आहे तुम्ही काय करायचं ते करा. मुलांना पण सांगितलं जातं असं ना, की हो. तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय तिकडे जा, जे करायचंय ते करा किंवा सांगितलं जातं, की 2 वर्ष तू हे ट्राय करून बघ, पुढे नाही जमलं तर आपण बघू वगैरे. पण जेव्हा मी त्या काळात होते त्यावेळी खरंच असं होतं, की म्हणजे कलेला सुद्धा तितकी प्रतिष्ठा नव्हती तेव्हा. हो. प्रतिष्ठा या अर्थाने, की माझं म्हणणं नाटकात वगैरे काय तुम्ही शाळेच्या करा, कॉलेजच्या करा, पण अदर दॅन दॅट तुम्ही काहीतरी एक 2-2 वाजेपर्यंत तालमी करताय, मग त्याचे प्रयोग करताय, हं. तर थोडंसं आसपासच्या लोक म्हणजे आपण ज्या घरात राहतो तिथेही आसपासच्या लोकांमध्ये जरा एक थोडीशी अशी एक कुजबूज. कुजबूज असते, की बापरे! या मुली रात्री 2ला घरी येतायत आणि यांचा एक ग्रुप आहे, मग याच्यात मुलं-मुली एकत्र आहेत, मग हे आहेत. हं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं आमच्या आई-वडिलांना तोंड द्यावंच लागलं. मग कधी त्याचे आमच्यावरती पण थोडेसे राग, लोक झालेच. म्हणजे नॅचरली ना म्हणजे. बरोबर कारण आहे. काही गोष्टी आमच्यापर्यंत आल्या, काही गोष्टी आमच्यापर्यंत नाही आल्या. पण तरी थोडासा तो आणि मुंबईत तरी फारसा फरक पडत नाही, हो, परंतु औरंगाबाद वगैरे हो. किंवा मुंबईच्या बाहेर. बाहेर बेसिकली. हो. तेवढं वातावरण लोकांचा नसतं खूप आणि विचार. आजपासून म्हणाल तर 35 वर्षापूर्वीची गोष्ट ना ती. हो. त्यामुळे तेव्हा तर एवढं वातावरण एवढं हे पण नव्हतं ना, मोकळं बरोबर. पण नव्हतं ना हो. म्हणजे. त्याच्यामुळे तसं ते फार काही सोपं नव्हतं आणि म्हणजे आई-वडिलांनी काय फार असं राजी-खुशी परवानगी दिली असं नाही. पण कधी-कधी असं होतं ना, की एक आपला पाल्य, आपला मुलगा, मुलगी जे करतोय, ते फार चुकीचं करत नाहीये. असं थोडंसं एक जेव्हा कुठे जाणवायला लागतं ना, हं. तेव्हा ते फार पाठिंबा देतात असं नाही, पण फार परंतु विरोधही विरोधही करत नाहीत. करत नाहीत. आणि ती 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 सिच्युएशन आपल्याला जरा
फायद्याची ठरते मला असं वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी तसं केलं. त्यामुळे त्यांना सुरुवातीला त्यांना पण खूप त्रास झाला. त्यांनाही ते स्वीकारण्यासाठी वेळ जावा लागला. कारण शेवटी तुम्ही म्हणजे तुम्ही नसता, फक्त तुमचं कुटुंब नसतं, तुमचं कुटुंब चार चौघात जात असतं. तिथे तुमची मुलं काय करतात, त्यांना काय करायचं, हे सगळे विषय हो. निघतात ना. म्हणजे आई वडिलांना हे सगळ्याला तोंड द्यावं लागतं. बरं, माझे आई वडील दोघे, वडील डॉक्टर होते, आई शिक्षिका होती, त्यामुळे ते तर दररोज कामासाठी पण बाहेर जात होते. त्यामुळे तिथलं त्यांचं सोशल सर्कल जे होतं, त्यांना सुद्धा त्यांना सगळ्यांना काही उत्तरं लागतात. द्यावी लागतात, नातेवाईकांना द्यावी लागतात. त्यामुळे म्हणाल तर ते तसं एवढं सोपं नव्हतं. या क्षेत्रात तू नाव संपादन केलेस, मग आता आई बाबांना काय वाटतं? आता माझे वडील नाही आहेत, पण साहजिकच म्हणजे ते असताना पण त्यांनी काही गोष्टी बघितल्या आणि आई तर बघतेच, म्हणजे आई हो. अजूनही आहे. अ, त्यांना खूपच छान वाटतं आणि अभिमान वाटतो की त्या म्हणजे क्षेत्रात नेहमीची म्हणजे काय आहे ना, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणं तसं कॉमन आहे, म्हणजे तसं हो होतं. हो. कारण की ते सगळं आणि बाळकडू तुमच्या तसंच घरातच, होतं. हो. हा, तुमच्या घरात तसंच बाळकडू अगदी. असतं आणि तुम्हाला पहिल्यापासून तसंच शिक्षण मिळतं, मग सगळं तसंच होतं ना. पण कोणती तरी वेगळी वाट जोखाळली आहे आणि त्याच्यामध्ये पण नुसतंच आपलं काहीतरी हौस म्हणून करते म्हणण्यापेक्षाही तिने व्यवसाय म्हणून काहीतरी केलं आणि पुढे गेली, याचा निश्चितपणे त्यांना आनंद होतो. तिला निश्चित आनंद तर होतोच. आणि आता कसं असतं ना की सगळ्या आजूबाजूचे पण लोक जे म्हणतात जेव्हा की अरे प्रतीक्षा लोणकरची आई आहे किंवा काय वगैरे, तर अभिमान वाटत. हा, तो अभिमान वाटतो. आणि अल्टिमेटली आपल्याला सगळ्यांना हेच हवं असतं ना की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जी मेहनत घेतलेली असते, तर त्यांना तेच, की त्यांना तो एक यशस्वी हा, होणे आयुष्यात हेच त्यांना ती एक महत्वाचं. फिलिंग असावी की अरे बाबा आपल्या मुलांनी चांगलं कमवलं, केलं. काहीतरी कमवलं किंवा काय जे असेल ते मान खाली घालायला लावली नाही बेसिकली, हे जे सगळं आहे ना, तर ते आता त्यांना आता वाटतं. कलाकारांची भूमी म्हणजे मुंबई. हो, तर मुंबईत प्रथम कधी आलीस? मुंबईत यायला आता झाली मला एक 40 वर्ष झाली आता. म्हणजे 40 माझा वर्ष. औरंगाबादला म्हणून मला कोणी आता औरंगाबादचं किंवा संभाजीनगरचं असं म्हटलं तर मला अच्छा, म्हणजे कधी आपण तेव्हा होतो, म्हणजे तिथल्यापेक्षा इथे आता जास्ती वर्ष झालेली आहेत. हो. त्याच्यामुळे आता मुंबईच म्हणायला पाहिजे, मुंबईकर. हो. म्हणजे आपली सगळी कर्मभूमीच बरोबर. मुंबई हो. आहे. तर मी साधारणतः 90 सालामध्ये मी याला आले, मुंबईत आहे. मुंबईला आले. आणि मुंबईला आले म्हणजे बेसिकली ते काय माझं एकटीचं डिसिजन नव्हतं मुंबईला येणं. मी जे हा. म्हटलं ना की आमचा हो. जो ग्रुप ग्रुप आहे होता. सगळा, तो मग जिगीषा सर्व नावाचा, ग्रुपच्या ग्रुप तुम्ही सगळे मुंबईला सगळेच आलात जण का? आले. माझा नवरा आहे प्रशांत दळवी, हा. चंद्रकांत कुलकर्णी, माझी बहीण प्रतिमा, अभय जोशी, श्रीपाद पद्माकर जे निर्माते आहेत, नंतर जितेंद्र कुलकर्णी, हे सगळी जण मंडळी आम्ही तेव्हा एकत्र काम करत होतो तिथे. हा. म्हणजे आम्ही तिकडे संभाजीनगरला पण ड्रॅमॅटिक्स डिपार्टमेंट आहे तिथे ना, तर आम्ही तिथे तो एक जो सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा कोर्स आम्ही सगळ्यांनी तिथे केला. कारण कसं असतं ना की आपण एखाद्या नवीन क्षेत्रात जाऊ इच्छित असू तर त्याचं काहीतरी आपल्याला एक थोडंसं एक माहिती असणं माहिती गरजेचं असं. असतं. म्हणजे आपण इतर सगळ्या क्षेत्रासाठी प्रोफेशनल आपण कोर्सेस करतो, मग हरकत नाही ना आपण नाटकासाठी पण थोडंसं केलं तर. म्हणजे प्रॅक्टिकल आवश्यक आहे, पण थोडा काहीतरी एक बेस असेल तर तो पण चांगलाच असतो ना, उपयोगच होतो म्हणजे हो, त्याचा ना. अर्थात. त्याच्यामुळे आम्ही ते सगळं केलं तिकडे, म्हणजे ड्रॅमॅटिक्सचा कोर्स केला आम्ही. आणि मग असं झालं की म्हणजे आमच्यातला जो प्रशांत आहे, जो माझा नाव, त्यांनी पहिल्यांदा तो म्हणत होता आपण सगळे पुण्याला जाऊया. पण हळूच लक्षात आलं की हळूहळू एकूण लक्षात आलं त्याच्याही की पुण्याला जाऊन परत सगळे मुंबईलाच येणार, हो हो. तर मग आपण मुंबईला का नाही जायचं. आणि का नाही जायचं म्हणजे लक्षात तिथे जी आम्ही ऍक्टिव्हिटी करत होतो ना, त्याच्यासाठी आम्हाला खूप सगळ्यांचं अगदी खूप वाहवा मिळत होती, हे मिळत होती. आणि तुम्ही छान नाटकं करताय, तुम्ही वेगवेगळे शोज इथे पण आणताय, हे करताय. पण त्याला पण असं जाणवलं की शेवटी इथे म्हणजे काय एक लिमिटेडच झालं ना. हो. आणि आपल्याला मग नंतर फक्त नुसती ती एक कौतुकाची सवय लागते की अरे वा, छान करताय, छान करताय. पण आपल्याला जर एकूण राज्याच्या पातळीवर किंवा देशाच्या पातळीवर जर आपण कुठे आहोत नेमके, आपलं काय स्थान आहे, किंवा आपल्याला खरंच नेमकं किती येतंय, आपण किती खोल पाण्यात आहोत, हे जर आजमावून बघायचं असेल तर आपल्याला मुंबईलाच जायला पाहिजे. कारण ती बाजारपेठ आहे ना, म्हणजे हो. सगळ्याच गोष्टींची, तुमचं सगळं टॅलेंट चित्रपट दाखवण्याची नगरी सगळी तिकडेच सगळंच आहे, आहे ना, नाटक म्हणा सगळं काय. तिथेच आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही खरंच किती खोल पाण्यामध्ये आहात, खरंच तुम्हाला काही येतंय का, किंवा खरंच तुमची तेवढी व्यवसाय करण्याची ताकद आहे का, हे तिथे औरंगाबादमध्ये कसं ग्रुप छोटासा असतो,
म्हणजे आणि हो. तिथे तेवढ्यातल्या तेवढ्यात आपले सगळे ओळखीचे असतात, नातेवाईक असतात, ते सगळे कौतुक करतच असतात आपलं. पण खरं तुम्हाला जर बघायचं असेल स्वतःला आजमावून, तर तुम्हाला ते इथे येऊन बघायला पाहिजे, कारण इथे एवढं व्हास्ट आहे, सगळं एवढं हो. मोठं आहे. मग इथे सगळं बॉलिवूड आहे, सगळं आहे, म्हणजे ते आणि नाटक आहे. म्हणजे जेव्हा आलो तेव्हा तर नाटकाचंच होतं, नंतर सगळं चित्रपट आणि हे. पण ते जर बघायचं असेल तर इथे आपण आजमावूनच पाहिलं पाहिजे स्वतःला, आणि म्हणून मग इथं येण्याचं ते मग तू डिसिजन आणि झालं. प्रशांत तेव्हापासून प्रेमात होता का? हो, तेव्हापासून. हो, औरंगाबादपासून? येस, येस. तेव्हापासून होतोच. म्हणजे आम्ही खूप असं काय म्हणतात त्याला, खूप डेट केलं एकमेकांना असं नाही. पण एक लाइकिंग, म्हणजे एक लाइकलीनेस असतो ना आपल्याला, किंवा हा. आपलं एक लाइकिंग डेव्हलप होतं ना, तसं निश्चितपणे होतं ते. आणि काय म्हणतात त्याला, मला एकूणच त्याची ती दृष्टी, किंवा आपण जे म्हणतो ना, की त्याचा एक मॅच्युरिटी असेल, हे असेल. शांत स्वभाव आहे शांत त्याचा, स्वभाव. कोणाशी वाद नाही. अगदी, मला अगदी. आठवतं आमच्या मानिनी माझा पहिला सिनेमा, हो, त्याची हो. स्क्रिप्ट त्याने लिहिली होती, अगदी, प्रशांत. अगदी, अगदी. करेक्ट. आणि काही काही त्यातले डायलॉग इतके सुंदर आहेत की आजही माझ्या लक्षात आहे. एक अतुल पळसरीच्या तोंडी एक डायलॉग होता हां. की एखाद्या व्यक्तीला ओळखायला वर्षानुवर्ष गेली तरी आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही. 24 तासाच्या बरोबर राहत असो तरी आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही. पण एखाद्या व्यक्तीला ओळखायला 1 मिनिट सुद्धा पुरे होतो. करेक्ट. इतका सुंदर, म्हणजे या डायलॉगचा पदोपदी अनुभव येतो. अरे हां. किती दिवस आपण अगदी, पण कधी वाटलं नाही ना ही व्यक्ती अशी आहे, असं वाटतं आपल्याला. हो, हो. त्यामुळे इतकं सुरेख त्याने लिहिलेलं होतं. हं. फारच छान लिहितो तो. अजूनही लिहितो का हो, सर्व? हो. आता चालू लेटेस्ट काय? त्याचं आता, म्हणजे खरं म्हणाल तर त्याला म्हणजे त्याचं लिखाणाचं काय आहे ना, तो खूप, एक तर त्याची मॅच्युरिटी, आणि म्हणजे आता तो माझा नवराच आहे. पण त्याचं खूप अनुभव, खूप तो संवेदनशीलतेने तो हो. अनुभव घेतो, आणि त्यामुळे तो तसाच उतरतो पण त्याच्या लेखणीमध्ये तो. आणि खूप त्याच्यामुळे तो सगळ्या गोष्टींकडे बघण्याची पण त्याची ती दृष्टी आहे, आणि खूप बारकाव्याने बघणं, ते सगळं त्याचं असल्यामुळे ते त्याच्या लिखाणात खूप चांगल्या पद्धतीने उमटतं. पण म्हणूनच तो असा आहे की तो फार पटपट लिहिणारा नाहीये. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक स्क्रिप्ट झाली की झालं, लगेच 6 दुसरी दिवसा लगेच. 6 महिन्यांनी दुसरी, की असं नाहीये. तो खूप वेळ, म्हणजे असं आपण लोणचं मुरवतो ना, तसा तो असा अनुभव आहे मला. अगदी सब्जेक्ट मुरवतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं आता पूर्ण बास. अभ्यास करून, सायकॉलॉजी हे अगदी सगळं सायकोलॉजी विचार तर कर, त्याचा आवडता हा, सब्जेक्ट, ते म्हणजे सगळं एकदम करून तो लिहितो. तेच. म्हणजे त्याच्यामुळे कुठेही बघा असं वरवर काही लिहिलेलं नाही, नसतं. नाही. अगदी त्याच्यामुळे तो खूप वेळ घेतो. त्यामुळे त्याचं खूप म्हणा, म्हणजे गुणात्मक दृष्ट्या ते चांगलं असतं, संख्यात्मक दृष्ट्या त्याच्या खूप स्क्रिप्ट असतात असं नाही. पण तेच त्याचा, मला वाटतं तोच त्याचा स्ट्रॉंग पॉइंट म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामुळे ते तो लिहितो, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं काय होतं थोडंसं, आमचं जे आता म्हणजे जिगीषा तर प्रोडक्शनमध्ये पण आहे, नाटकाचे सगळे प्रोडक्शन करतो हे. तर त्यामुळे त्याचं थोडंसं त्या मॅनेजमेंटकडे पण, तो ऑर्गनायझेशनचं पण त्याला एक खूप चांगलं अंग आहे. त्यामुळे त्याला थोडा तिकडे पण त्याचा वेळ जास्त जातो. त्यामुळे हम्म. इथे थोडं कधी कधी कमी होतं त्याचा वेळ देणं लिखाणाला. त्यामुळे तो जरा, जे असं फास्ट लिहिणं आहे ना, ते त्याच्याकडून होत नाही फारसं, म्हणजे. आणि आम्ही कित्येकदा म्हणतो त्याला, ते बाकीचं सोडून दे, तू याच्याकडे कर, हे जरा तुझी अत्यंत रेअर क्वालिटी आहे, हो ती जरा हे हो. केली पाहिजे. पण थोडासा त्याचा तो आनंदाचा पण भाग असावा, मला वाटतं, ऑर्गनायझेशन आणि हे सगळं. त्यामुळे ते आणि हे असं त्याचं थोडंसं ते चाललेलं असतं. तुम्ही दोघं लग्नाच्या बंधनात केव्हा अडकलात, कसे अडकलात? कारण आम- ते हा. रंजक कथा आहे, त्यामुळे ती ऐकायला आवडेल सगळ्यांना. आम्ही ऍक्च्युली लग्न आम्ही केलं 90 सालामध्ये. आणि लग्न केलं म्हणजे मला तेच वाटतं ना, म्हणजे आता लग्न म्हणजे गंमत अशी आहे ना, की आमचं दोघांचंही ध्येय, किंवा दोघांनाही मनातून वाटत होतं की आपल्याला मुंबईला जाऊन काहीतरी करायचंय. आणि मुंबईला जाऊन काहीतरी करायचंय म्हणजे नाटक आणि या क्षेत्रात काहीतरी करायचंय. मग आता पुढे जाऊन करायचंय, मग पुढे कधीतरी 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी काहीतरी लग्न करण्यापेक्षा लग्न हा त्याच्यातला सोयीचाच भाग होता. म्हणजे आपण लग्न केलं तर आपण बरोबर राहणार, हो. नाही का? आणि त्याच्यामुळे आम्ही ते ठरवलं की आपण लग्न करूनच जाऊया तिकडे. म्हणजे त्यामुळे मग सगळ्याच गोष्टी सोप्या होतील. कारण साहजिकच घरच्यांचं पण असं असतं, मग तुम्हाला हो. करायचंय तर मग तुम्ही लग्न करूनच जा. तिथे गेल्यावर मग तुम्ही कधी आता नाही, मग पुढे, मग आता नाही, मग पुढे, असं करत राहणार, त्यापेक्षा आत्ताच जा वगैरे. पण आमची गंमत अशी की आम्ही लग्न करून आलो, पण आम्ही बरोबर राहत नव्हतो. म्हणजे हे कसं आहे ना, की पण कारण काय आता त्याचं? म्हणजे कसं, पूर्वी, आता आता असं म्हणजे असतं ना, आधुनिक म्हणून
त्या लिव्हिंग मध्ये राहायचे किंवा गंमत जबाबदाऱ्या तीच आहे. नको, त्या निर्बंध नको होते. गंमत तीच आहे, तेच म्हणते मी, की म्हणजे लिव्ह इन मध्ये लग्न करत नाहीत पण बरोबर राहतात. हो. पण आमचं असं झालं की आम्ही लग्न केलं पण आम्ही बरोबर राहत नाहीये. कारण मुंबईमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला एक वेळ काम मिळेल पण घर मिळणं हा जो घर एक देता का मोठा घर? प्रश्न होता. आणि त्यामुळे प्रशांत तेव्हा रवींद्र नाट्य मंदिरला च्या समोर म्हणजे एक सोसायटी आहे, श्रीपूजा सोसायटी, तिथे तो पेंगेस्ट म्हणून राहत होता. म्हणजे ते एक 5-6 जण तिकडे. आणि त्यामुळे तिथे मला राहण्याची परमिशन नव्हतीच. बरोबर. आणि मग मी कुठे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे शारदाश्रम म्हणजे दादरच्या वेगवेगळ्या ठिकाणी मी पेइंग गेस्ट म्हणून राहिलेली आहे तिकडे. म्हणजे कारण की जोपर्यंत ते घर मिळत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणजे काय म्हणजे बरं तुमच्या सहजीवनाला सुरुवात झाली असं काही म्हणू शकत म्हणू नाही. शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही लग्न करूनही बरेच दिवस वेगळेच राहत होतो. आणि मग 6-7 महिन्यांनी ऍक्च्युली प्रशांतचे बाबा त्यांना मग इकडे ठाण्याला त्यांना एक घर मिळालं त्यांना. आणि मग आम्ही ठाण्याला गेलो शिफ्ट राहायला झालं. आणि मग तिथून आमचं ते सहजीवन सुरू झालं. प्रतीक्षा, आजकाल आपण ऐकतो की लग्न न करता एकत्र राहत हम्म, आहेत, हम्म, किंवा आजकालच्या तरुण पिढीला बंधनं नको आहेत. हम्म, म्हणजे लग्न केलं तरी त्यांना मूलबाळ नको आहे, हम्म, संसार करायचा नाही, फक्त भोगी वृत्ती झालेली आहे. हम्म, म्हणजे कसलीही बंधनं नको आहेत. हम्म, काम भरपूर करतात, हम्म. भरपूर पैसे कमवतात, भरपूर पैसे उडवतात. हो. त्यांना ही जी लग्न व्यवस्था आहे ती पसंत नाहीये. हम्म, तर लग्न व्यवस्था हम्म. याविषयी तुझं काय मत आहे? जे कस पूर्वापार आपले चाललेलं हम्म, आहे, हम्म, हम्म, जी संस्कृती, आई वडील मुलगी वयात आली की मुलगा हम्म. स्वतःच्या पायावर उभा राहिला की त्यांचं लग्न लावून देणे, बरोबर. आणि मग पुढे ती पिढी चालू राहते की हो. आपला वंशज जन्माला चालेल. येतो. हे जे वर्षानुवर्षे जे चालत हो, आलेले आहे हो, ते कितपत योग्य? आजची नवीन पिढी काय म्हणते, कुत्रा सांभाळते, हो, हो. मला मूल नकोय. जेव्हा समजायचं घरात त्यांच्या कुत्रा आला की याला तुम्हाला मूल बाळ नकोय, ते काय बरं म्हणतात, अॅनिमल पेरेंट होता मी. हो, 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 हे हो. काहीतरी नवीनच एक सुरू झालंय. आता तो काळाचा बदलच आहे सगळं म्हणजे. जेनझी. हो. आता तो आपण बघतो ना, काळ इतका झपाट्याने बदलत चाललेला आहे आता. आणि आता सगळीकडे आपण जे म्हणतो ना की एक अनसर्टन्टी आपण जे म्हणतो म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की काय सगळंच तात्पुरतं आहे. म्हणजे आत्ता आहे तर उद्या नाही, जी ही एक जे सतत आपल्याला काय म्हणतात त्याला एक शांतता नाहीये ना, ती अशी बदल होत आहेत. सतत बदल होतात आणि सतत आपल्याला त्या बदलांना सामोरं जावं लागतंय. आणि प्रत्येक वेळी आपली तेवढी तयारी असेल तर सामोरं जाण्याची असं नसतं ना. त्यामुळे कधी कधी त्यांनी गडबडायलाही होतं आपल्याला की अरे आता काय असं पण होतं. तर त्याच्यातून हे सगळं मला असं वाटतं कधी कधी हा जसं आपण म्हणतो की बदल हा एक अपरिहार्य भाग आहे काळाचा, तसं मला वाटतं की लग्न संस्था ही आता इतकी पूर्वापार चालत आलेली असली तरी त्याच्यामध्ये काही आपण म्हणू तसे बदल पण होण्याची गरज आहे. पण असं आहे ना की शेवटी तुम्ही त्याच्याकडे कसं बघता आणि काय म्हणून बघता हे सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला लग्न कशासाठी नकोय? म्हणजे जबाबदारी म्हणून नकोय, मुलं म्हणून नकोय, का त्या झंझटमध्ये पडायचं नाही म्हणून नकोय, का लग्न संस्थेत म्हणजे कसं आहे तुम्ही लग्न न करता सुद्धा कमिटमेंटनी तुम्ही राहूच शकता ना. पण जर तुम्हाला कमिटमेंटच नकोय तर मग आपण आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे की बाबा काय नेमकं म्हणजे मला थोडक्यात जबाबदारी नकोय, मला कमिटमेंट नकोय, मला मुक्तपणे जगायचंय. तसं आहे का? तर मग मला ते कळत नाही की ते कशातून आलेलं आहे. म्हणजे कारण नाहीतर असे मी अनेक जण पाहिलेले आहेत की जे म्हणजे वर्षानुवर्षे एकत्र राहतात आणि त्यांनी एकमेकांसाठीची कमिटमेंट म्हणून स्वीकारलेली आहे पण त्यांचा लग्न संस्थेवर विश्वास नाही. हरकत नाही ना. शेवटी काय आहे की ही लग्न संस्था आणि या सगळ्या तुमच्या सोयीसाठी बनलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एकत्र राहता, तुमचं एकत्र काहीतरी असावं हे या अर्थाने ते बनलेली आहे. पण जर त्याच्यामुळे कधी कोणाला काही अडथळा येत असेल तर त्यांनी डेफिनेटली दुसरा विचार करावा. पण गंमत हीच आहे की लग्न संस्थेला अजून तशी प्रतिव्यवस्था अजून दुसरी कोणती तितकी स्ट्रॉंग तयार झालेली नाहीये. आधुनिकतेप्रमाणे जर बघितलं तर आज मुलगा आणि मुलगा लग्न करतायत, मुलगी मुलगी लग्न हो, करतायत, हो. एकत्र राहतायत. आपण अमेरिकेत बघितलं, अमेरिकेत तर एका मुलीने कुत्र्याबरोबर लग्न केलं, किती मोठं ते झालं होतं, न्यूजपेपरमध्ये आलं होतं. हं. म्हणजे असं बघितलं की असं वाचलं की वाटतं हा जमाना आहे कुठे चाललंय, पुढची पिढी कुठे चालली आहे.
हे हे काय आहे ना, मला असं वाटतं की विकृती आहे नाही का? नाही, आणि आपलं काय झालेलं आहे ना, की आता एकीकडे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे सगळ्या गोष्टींचं, किंवा तुम्ही शिक्षणातून तुम्हाला एक मॉडर्न थॉट येतो तुमच्याकडे, काळ बदलल्यामुळे तुमच्याकडे ती एक दृष्टी येते. पण कधी कधी ना, कधी कधी त्या शिक्षणाचा किंवा त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही तुम्ही खूप गांभीर्याने विचार करायला पण उपयोग होतो. पण कधी कधी अशी एक काहीतरी टेंडन्सी डेव्हलप होते, मी बघितलं की तुम्ही एक वियर्ड काहीतरी मी वेगळंच करून बघेन, काहीतरी वेगळं करेन आणि मग माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष जाईल, लक्ष वेधण्यासाठी. लक्ष जाईल. करेक्ट. मग तसं असेल तर मग ते जरा तपासून बघितलं पाहिजे. मग तसं आपण त्याला नाही बढावा देऊ शकत, त्याला आपण हे नाही करू शकत. पण जर तुम्ही काहीतरी गांभीर्याने विचार करून काही निर्णय घेतला असेल, किंवा त्याला तुम्ही काहीतरी एक वैचारिक तुमच्या बेस असेल, तर मला वाटतं ते करायला हरकत नाही तुम्ही. पण जर तुम्ही काहीतरी फक्त आता बघा मी हे करतो आणि बॉम्ब टाकतो, असं जर कोणाला वाटत असेल ना, तर मी नाही त्या गोष्टीत, म्हणजे त्या गोष्टीत मला नाही इंटरेस्ट, मी खरं सांगते. म्हणजे मग मला नाही ते, त्याच्याकडे मी फार कौतुकाने नाही बघू शकणार. मी तुला हे अशा विषयावर आपण बोलतोय याचं कारण तू एक संवेदनशील अभिनेत्री आहेस आणि विचार करण्याची जी वृत्ती आहे ती हम्म, तुझ्याकडे आहे. हम्म, म्हणून मला एक अभिनेत्री म्हणून किंवा एक मॅच्युअर्ड पर्सन म्हणून तुझं याबद्दल काय मत आहे हे हम्म, विचारायचं होतं. हम्म, आता अजून एका गोष्टीकडे हम्म, आपण वळूया. इतके वर्ष तू ऍक्टिंग करतेस हम्म. आणि तू एक धडाडीची पत्रकार, म्हणजे असं वाटतच की तू पत्रकार असणार किंवा इन्स्पेक्टर, असे सिक्युरिटी ऑफिसर, हो, असे रोल तू उत्तम प्रकारे करू शकली असेल. हो. पण अशा प्रकारचे वेगळे रोल काही केले का पत्रकारितेच्या व्यतिरिक्त? हो, बरेच. म्हणजे ऍक्च्युली खरं तर मी जेव्हा पत्रकाराचं तुम्ही जसं म्हणताय ना, की मला त्याच्यानंतर खूप त्याच प्रकारचे रोल आले. म्हणजे मी जवळजवळ सांगू शकते, मला त्या काळी त्या चित्रपटांच्या जवळजवळ 10-11 स्क्रिप्ट्स आल्या, हा. म्हणजे की असंच, म्हणजे की ज्याला आपण म्हणतो ना, पॅरल एक लाट येते ना. हा नाही, आणि एक म्हणजे असं जे सगळं असतं ना, की घरात सगळ्यांना धडा शिकवते, म्हणजे धडा शिकवणे सगळ्यांना, हे जे आपण म्हणतो ना, की इथे धडा शिकवते किंवा नोकरीच्या ठिकाणी धडा शिकवते किंवा इकडे शिकवते असं. पण जवळजवळ 10 ते 11 स्क्रिप्ट मधली मी एकही केली नाही. म्हणजे तेव्हा मला असं वाटतं, की तेव्हा मला फार असं वाटत होतं, की आपण काहीतरी याच्यापेक्षा वेगळं करावं. वेगळं. आता फार, आता गंमत म्हणजे आता, म्हणून मला आता फार त्या गोष्टीकडे बघताना गंमत वाटते. आताची स्थिती कशी आहे माहितीये, म्हणजे आता असं होतं नकळतपणे, की तुमचं एक जर खूप पॉप्युलर झालं किंवा आवडलं, तर सगळ्यांना असं वाटतं, की अरे हाच तर माझा काळ आहे, आता करून घ्या, जेवढं करता येईल तेवढं याच पद्धतीचं करून घ्या, किंवा असा असा आताचा काळ आहे. पण तेव्हा जेव्हा मी ते करत होते, तेव्हा मला असं वाटलं, की अरे हे तर मी एकदा करून झालंय, आता मला वेगळं काहीतरी करायला पाहिजे, आणि आता मला लोकांना काहीतरी वेगळं करून त्यांचं एंटरटेन करायला पाहिजे. आणि त्यामुळे मी त्या प्रकारची कोणतीही भूमिका लगेच घेतली नाही. म्हणजे इनफॅक्ट त्याच्यानंतर मी जर केलं असेल तर भेट नावाचा मी चित्रपट केला, की जी आई, त्याच्यातली जी आई होती, भेट मधली जी आई, ती अत्यंत असोशीनं आपल्या, म्हणजे तिचा डिव्होर्स झालेला असतो, आणि असोशीनं आपल्या मुलाची भेट होण्यासाठीची धडपड. वाट बघणारी, धडपडणारी, आणि अतिशय भाऊक आणि अशी ती आई त्याच्यामध्ये होती. म्हणजे जे आपण म्हणतो की पत्रकार म्हणजे खंबीर आणि एक, अगदी वेगळी. हा, अशी त्याच्या एकदम वेगळी अशी भूमिका स्वीकारली मी. कारण फार मला वाटत होतं की मी, कारण शेवटी ऍक्टरला नेहमी मला असं वाटतं की कोणत्याही अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला नेहमीच असं वाटत असतं की आपण एका कोशामध्ये अडकू नये आणि वेगवेगळं करत राहावं. आणि खरं तर वेगवेगळं केलं तरच तुमचं ते टॅलेंट पण लोकांना पण कळतं आणि सगळ्यांना ते हळूहळू समजत जातं. त्याच्यामुळे मी त्यासाठी थोडी अगदी आग्रही होते तेव्हा, आणि म्हणून मी ती तशा कोणत्या भूमिका न करता एकदम वेगळीच भूमिका निवडली. आणि मग अशा अजून कुठल्या कुठल्या वेगळ्या भूमिका केल्यास? मी तसं भरपूर वेगवेगळं केलं. म्हणजे मी आता त्याच्यानंतर एक एवढं आभाळ म्हणून फिल्म केली, त्याच्यामध्ये पण मी अशी म्हणजे डिव्होर्सी आहे. म्हणजे एकीकडे डिव्होर्सी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की स्त्री म्हणून पण तिचं एक स्वतःचं असणं, आणि दुसरीकडे मुलासाठी तिचं तडफड होणं, म्हणजे एक आई म्हणून पण असणं, असं त्या दोन्हीचा एक, ज्याला आपण म्हणतो ना, त्याच्यामुळे झालेली एक तिची तडफड असं दाखवणारी ती भूमिका होती एवढंसा आभाळमध्ये. किंवा नंतर इक्बाल सारखी फिल्म मी केली, त्याच्यामध्ये म्हणजे श्रेयस तळपदे हो, होता. आणि क्रिकेट आणि सगळी त्याला म्हणजे एक ती आपल्या मुलाला पूर्णपणे सपोर्ट करणारी अशी ती खंबीर आई. आणि नंतर मग हिंदीत पण मी बरेच त्या दरम्यान केले. वॉन्टेड म्हणून केली फिल्म, एक डोर म्हणून नागेश कोकनूरची फिल्म केली. तर त्या डोरमध्ये सुद्धा ती एक म्हणजे आपल्या सुनेचा, म्हणजे आपला मुलगा गेल्यानंतर
झाल्यानंतर आधी सुनेकडे थोडंसं हिच्यामुळे आपला मुलगा गेला असं बघणारी ती सासू आहे. सासू. आणि आणि शेवटी तीच त्या सुनेला मोकळ सोडते आणि म्हणते जा, तुला जिथे जायचं तिथे जा, अशा प्रकारचा तो ग्राफ होता. त्यामुळे त्या दरम्यान खूप मी वेगवेगळ्या भूमिकांचा विचार केला आणि तशा केल्या पण. म्हणजे डोर असेल, म्हणजे मी आणि तेव्हा ऐतिहासिक भूमिका आता ऐतिहासिक म्हणाल तर मी आत्ता म्हणजे जे जिजाऊ आऊसाहेबांची जी भूमिका मी हो. झीवरती स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये केली आणि फारच मजा आली. म्हणजे मला ती पण करताना खूपच मजा आली. आणि हिंदीमध्ये तेवढी रमली नाहीस का मग? नाही, हिंदीमध्ये मी या भूमिका सगळ्या केल्या ना, म्हणजे जसं हो. म्हणतो तसं इक्बाल केलं, कारण डोर. इक्वली तू हिंदीत पण हो करत हो होतीस हो काम. हो हो. डोर केलंय, वॉन्टेड केलंय, हॅट्रिक म्हणून केली नाना पाटेकरांबरोबर. हे भरपूर त्या फिल्म केल्या. पण त्याच्यानंतर मी मध्ये माझा गॅप आला माझ्या मुलीसाठी ऍक्च्युली. आणि मग तो गॅप आल्यानंतर मी जरा चांगलाच गॅप घेतला, तो एक 3-1 वर्षांचा, 3-4 वर्षांचा. कारण 10वी का? नाही, नाही म्हणजे तिचा जन्मच झाला तेव्हा ना, हो, त्याच्यामुळे. अच्छा. हा, त्याच्यामुळे मी म्हणजे मला असं झालं की म्हणजे एकतर मी थोडासा तो उशिरा चान्स घेतला. कारण तोपर्यंत जसं मी म्हणलं ना मगाशी, मी जसं म्हटले तसं की थोडंसं मूल व्हावं असं वाटलं तरी जरा मनात एक थोडीशी धाकधूक होती की अरे आपण त्याला नीट वेळ देऊ शकू की नाही, त्याला काय म्हणतात, त्याला योग्य संस्कार देऊ शकू की नाही, त्याला नीट वाढवू शकू की नाही, असं कुठेतरी मनात थोडंसं असल्यामुळे ते थोडंसं एक जरा आपण लांबवतला. आणि एकीकडे कामही चालू होतं माझं, म्हणजे असं दोन्हीकडे चालू होतं. पण एक वेळ अशी आली, म्हणजे मला असं आठवतं की इक्बाल वगैरे झाल्यानंतर की मला असं वाटायला लागलं की अरे सगळं छान चालू आहे, आपल्याला चांगलं काम मिळतंय, चांगली ओळख मिळाली आहे, सगळं झालंय, पण आपल्याला असं खूप आनंद का नाही होते मनातून, किंवा असं एक जे असतं ना की असं आहा भरून पावलं असं का नाही वाटत आहे. मग ते काय कारण आहे, काय कारण आहे असं. तर मग मला लक्षात आलं की आता आपल्याला एक जीव लावायला काहीतरी आता नवीन जीव पाहिजे आपल्याला, असं जे म्हणतो ना की आपल्याला एक हो, हो. काहीतरी, आपल्याला कशाची तरी असोशी अजोली लागलीये, वाटते, एक बाळ असोशी हवंय. लागलीये काहीतरी असं. आणि मग मला लक्षात आलं की आता आपल्याला असं वाटतंय की आपल्याला हवंय काहीतरी आता. मग मी त्यावेळी आई होण्याचा निर्णय घेतला. तुझं बाळ किती वर्षाचं आहे आता? आता ती 12वीत आहे. आता मग तुला ते टेन्शन नाही की 12वी, नाही, 10वी? 10वीत मी केलं ना असं. आता हा. तिचं जेव्हा 10वी होतं ना, म्हणजे खरं सांगू 10वी मध्ये ती असताना म्हणजे तिला किती मार्क मिळावेत, किंवा काय म्हणतात त्याला, तिला इतके इतके मिळावेत, किंवा हिने खूप अभ्यास करावा असं म्हणण्यापेक्षाही मला असं वाटत होतं की 10वीत ती आहे, ती मानसिकदृष्ट्या सगळी मुलं खूप स्ट्रेस्ड असतात 10वी हो, मध्ये. हो. म्हणजे आपला आसपासचेच लोक सतत 10वीत का, 10वीत का असं 10वी, विचारतात ना. बापरे. बापरे, हो, 10वी ना, म्हणजे आता काय जोरात चालू पूर्ण असेल. लाईफ म्हणजे 10वी त्यामुळे वरती त्यांना ते एक अवलंबून स्ट्रेस असतं. असतोच, म्हणजे इनडायरेक्टली असतोच. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण तिच्या बरोबर असावं आत्ता. कारण म्हणजे काही असतं ना छोटंसं, त्यांना काही शेअर करायचं असतं, काहीतरी छान करून द्यायचं असतं, खायचं काहीतरी त्यांच्याबरोबर खरेदीला जायचं असतं, असं आणि खूप ते छोट्या वय छोट्या पण गोष्टी त्यांचं असतात. नाजूक असतं हा, त्यावेळेला. आणि खूप छोट्या खूप छोट्या गोष्टी समजून असतात. घ्यायला लागतं. आणि मला असं वाटलं की तो जर वेळ गेला तर आपल्याला नंतर वाईट वाटेल की अरे आपण तेव्हा वेळ नाही दिला. तर म्हणून मी ठरवलं होतं की ते सुट्टी घ्यायची आपण. आणि मग मी 10वी पासून ती सुट्टी घेतली. मी अजून तशी म्हणाल तर मी काही काम सुरू केलं नाही, कारण मला पण मी 10वीच्या आधी 10वी, 3. 12वी 2 वर्ष. हा, आणि 10वी मध्ये काय झालं, 10वीच्या आधीपर्यंत मी एक 3 वर्ष सिरियल करत होते, अबोली म्हणून. आणि मग मला पण ना असा तो ब्रेक पण हवा होता. म्हणजे काय झालं, अनेक दिवसात काही वाचलं नाही, काही बघितलं नाही, कार्यक्रमांना गेलो नाही, कुठे सोशल गॅदरिंगला गेलो नाही. त्यामुळे मीही अशी झाली होती की आता बास झालं, आता मला थोडंसं ब्रीदिंग स्पेस हवी, वेळ हवी.